कृष्णा, सुप्रभात. पहाटे सकाळी 3:30 वाजता उठणं सगळ्यांना कठीण वाटतं, पण एकदा का आपल्याला सवय झाली आणि मेन म्हणजे दिवसाची सुरुवात आपण भगवंताच्या नावाने केली तर दिवस खूप आनंदमयी जातो. आई, गृहिणी आणि भक्त या तिन्ही भूमिका एकत्र निभवताना माझा दिवस कसा जातो आज मी तुमच्याबरोबर शेअर केला आहे. हरे कृष्णा. मी नेहा सोनटक्के स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे नेहास व्लॉग. तर रोजची माझी सुरुवात होते ब्रह्ममुहूर्तावर उठून, म्हणजे 3:30 वाजता. उठल्या उठल्या मी भगवंताला प्रार्थना करते, कृतज्ञता व्यक्त करते की भगवंता आजचा दिवस माझं तुमच्या सेवेत जावं, तुमच्या इच्छेनुसार जावं, अशी मी त्यांना प्रार्थना करते. यशस्वी लोकांची सुरुवात पण सूर्योदयाच्या पहिलेच होते. जर आपण पण हे असे आचरण आपल्या जीवनात आणले तर आपण पण आपल्या जीवनात यशस्वी ठरवू. उठल्यानंतर मी किचनमध्ये आले आणि गरम पाणी प्यायला घेतलं. तर इथे माझं गरम पाणी करून झालं होतं, तर आता मी गरम पाणी प्यायला घेतलं, कारण मला सवय आहे उठल्या उठल्या 1 ग्लास गरम पाणी पिण्याची. गरम पाणी पिण्याचे भरपूर फायदे असतात. आपल्याला आयुर्वेदामध्ये ते दिसतात की गरम पाणी पिल्याने पचनक्रिया चांगली असते, अन्न पचायला पण मदत होते. जर उठल्या उठल्या आपण 1 ग्लास जरी गरम पाणी पिलं ना, तर आपल्याला काही दिवसानंतर असंख्य फायदे हे दिसायला मिळते. तर आता इथे माझं गरम पाणी पिऊन झालं आहे. त्यानंतर मी इथे थोडं फ्रेश व्हायला घेतलं, म्हणजे चेहऱ्यावर थोडे थंड पाण्याचे छिडकाव घेतले, कारण त्यामुळे आपली जी झोप येत राहते सतत ती नाहीशी होऊन जाते. थोडं थंड पाणी आपण चेहऱ्यावर घेतलं की आपल्याला एक थोडी आणखी पॉझिटिव्ह एनर्जी मिळते, फ्रेश वाटते चांगलं. म्हणून मी इथे आता थंड पाण्याने छान माझा चेहरा धुवून घेतला आहे. त्यानंतर आता मग मी इथे ब्रश करायला घेतला आहे. कुठलीही गोष्ट असेल किंवा आपल्याला कुठल्याही कामामध्ये यश प्राप्त करायचं असेल तर आपण ते ब्रह्ममुहूर्तावर उठून ते काम केलंच पाहिजे, तरच आपण त्या कामात यशस्वी ठरवू. तर आता इथे माझा ब्रश वगैरे झाला होता. त्यानंतर मग मी 10 मिनिटाची दररोज वॉक करते. वॉक केल्याने आपल्याला जे शरीरातले स्नायू आहे, रक्तपुरवण्या आहे, त्या एकदम सुरळीत असतात. सकाळी उठल्या उठल्या जर आपण आपल्या शरीराची थोडी स्ट्रेचिंग केली, थोडाफार योगा केला, वॉक केली, प्राणायाम केलं, तर आपल्याला दिवसभर एक छान पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. हा अनुभव मी माझ्या जीवनात घेतलेला आहे. जसं आपल्या शरीराला अन्नाची गरज असते, तसंच आपल्या मनाला देखील शांतीची गरज असते. आणि हीच ती वेळ असते की जेव्हा मन आपलं एकदम शांत असते, आजूबाजूला खूप शांत असं वातावरण असते. त्यामुळेच आपण आपले जे काही इच्छा किंवा जे काही काम आहे ज्याच्यात आपण यशस्वी होऊ शकतो, ते या वेळेत करणे खूप गरजेचे असते. योगा करण्यामध्ये मी काही प्रोफेशनल तर नाही आहे, बट हां, जेवढा मला बेसिक माहीत आहे, गेल्या 8 वर्षापासून मी ते फॉलो करते. आणि अधूनमधून माझी पण थोडीफार गॅप होते, तर मला ते न कळत परत ते करावंच लागतं, कारण नाही केल्याने मला शरीरात खूप जडपणा येतो. त्यामुळे मला सवय झाली असल्यामुळे मी योगा नेहमीच करते. योग, प्राणायाम हे माझ्यासाठी फक्त एक्सरसाइज नाही आहे, तर हे माझ्या मनाला एक शांती प्रदान करण्याचं काम आहे. यातूनच मला खूप पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. तर इथे माझं योगा आणि प्राणायाम वगैरे सर्व झालं होतं. आता मला जायचं होतं आंघोळीला. तर इथे आंघोळ करत आवरतपर्यंत मला जवळपास 4:15 होऊन जातात. तर 4:15पर्यंत मी आंघोळ वगैरे करून येऊन जाते. त्यानंतर मग मी तयारी करायला घेते. तर हे डेलीचं रुटीन असतं. कधी कधी गॅप होते. जर कुठे बाहेर गावी गेलो किंवा कुठल्या कामात अडकून राहिलं तर आपल्याला उशीर होतोच उठायला. तर 1-2 दिवस हे चालू शकतं, पण नेहमी जर आपण तसंच आळसपणा केला तर ते चांगलं नसतं. म्हणून अशी सवय करून घेणं खूप गरजेचं आहे. तर इथे आता माझी आंघोळ वगैरे झाली होती. त्यानंतर मी माझं बेसिक मेकअप रुटीन फॉलो करते, जे काही आहे. खूप हायफाय क्वालिटीचं तर नाही, पण हां, बेसिक जे आहे ते फॉलो करते. त्यानंतर इथे मग मी तिलक वगैरे लावून घेते, कारण आता मंगल आरती करायचं आहे, तर प्रॉपर आपल्याला तिलक हे लावलंच पाहिजे. तर चला आता जाऊया मंगल आरती करायला. तर आता इथे 4:30 वाजलेच होते जवळपास. तर मग मी मंगल आरतीची तयारी करायला घेतली. त्यानंतर मंगल आरती करायला घेतली. तर सर्वप्रथम पहिले भगवंताला उठवायचं असतं. भगवंताला उठवल्यानंतर मग त्यांना थोडं लाड करायचं असतं, कारण माझ्या घरी फक्त लड्डू गोपालच आहे आणि लड्डू गोपालची सेवा आपण एका मुलाप्रमाणेच केली पाहिजे असं मला वाटते. तर मग मी त्यांना उठवते. त्यानंतर मंगल आरती करते, नरसिंह आरती करते. मंगल आरती म्हणजे गुरुवाष्टकम, म्हणजे आपण आपल्या गुरुला प्रार्थना करणे.
मंगल आरती झाल्यानंतर नरसिंह आरती करायची असते, नरसिंह आरती झाल्यानंतर तुलसी आरती करायची असते. तर हे आमचे इस्कॉनचं रुटीन असतं जे की आम्ही फॉलो करतो. इथे सर्व आरती, दशनाम, अपराध हे सर्व झालं होतं. त्यानंतर मग मी इथे आता जपा करायला घेतला. तर जपा करायला आमचं गुरु महाराजांचा डेली झूम जपा टॉक असते, त्याला मी जॉईन करते. तर हे आमचे गुरु महाराज. त्यानंतर मग लेक्चर असते, तर लेक्चर वगैरे झाल्यानंतर जपा वगैरे झाल्यानंतर मग सकाळचं बघा किती सुंदर असं सूर्य उगवताना मग तो व्हिडिओ घेतला होता मी. त्यानंतर इथे तुळशी बाहेर आणून ठेवली होती, कारण तुळशीला रोज ऊन द्यायची असते. त्यानंतर इथे आता गुरु आरती करायची होती. तर गुरु आरतीला थोडा आम्हाला वेळ होत असतो दररोज, कारण त्या वेळेमध्ये श्रीजेला तयारी करायची असते, कारण त्याला शाळेत जायचं असते, त्याचा टिफिन वगैरे त्या पिरियडमध्ये थोडा उशीर होऊन जातो. तर इथे प्रभूजी श्रीजेला शाळेत सोडायला गेले होते, त्यावेळेत मग मी गुरु आरती करून घेतली होती. तर दररोज आम्ही गुरु आरती ही करतोच. गुरु आरती करून झाल्यानंतर मग थोडं कीर्तन केलं. घरात आरती झाल्यानंतर कीर्तन हे होतेच होते सकाळ सायंकाळ. तर घरात खूप असं प्रसन्न वातावरण असते, खूप प्रसन्न वाटते. त्यानंतर इथे बघा आमच्या लड्डू गोपालचे शृंगार दर्शन करा. तर इथे शृंगार, भगवंताचं स्नान वगैरे हे सर्व आमचे प्रभूजीच करतात. त्यानंतर इथे आता मला भगवंतासाठी नाश्त्याचा भोग बनवायचा होता. तर हे बघा किती सुंदर अशी द्राक्षी आणली, फ्रेश होती, खूपच सुंदर. आणि इथे आता ढोकळा बनवायचा होता, कारण इन्स्टंट असा ढोकळा बनवायचा, खायची इच्छा झाली होती, त्यामुळे इन्स्टंट असा ढोकळा बनवायचा होता. तर मग मी हे जे पॅकेट होतं ते फोडून घेतलं. त्यात लिहिलं होतं की थोडं थोडं पाणी टाकून असं मिश्रण तयार करायचं होतं. तर मी जसं सांगितलं आहे त्याचप्रमाणे मग मी ते मिश्रण बनवून घेतलं आणि खूप सुंदर असं बॅटर आणि खूप सुंदर असा ढोकळा तयार झाला होता. तर चला बघा, आता पुढे मी तुम्हाला दाखवतेच. तर हे बघा किती क्रीमी फॉर्ममध्ये असं बॅटरचं टेक्स्चर आलं आहे आणि असंच बॅटर आपल्याला पाहिजे नाही. त्यानंतर इथे मी भांड्यामध्ये थोडं तेल लावून घेतलं, जेणेकरून आपल्याला ढोकळा काढायला थोडा सोपी जाईल, म्हणून मी तेल लावून घेतलं आहे. तर इथे आता मी भांड्यात मिश्रण टाकून घेतलं. त्यानंतर थोडं हलवून घेतलं, जेणेकरून त्यातली एअर बाहेर पडली पाहिजे. आणि मग इथे द्राक्ष होती, ती पण पाण्यात थोडी टाकली भिजू. त्यानंतर इथे बघा साईडला खूप भांडी जमली होती, तर ती मला लावायची होती. तर पटकन ती भांडी वगैरे मी लावून घेतली, जोपर्यंत ढोकळा शिजत नाही. इकडे ढोकळा शिजतच होता, त्यामुळे मग मी भांडी पण लावून घेतली. तर मग मी जसं नाश्ता करायला घेतली त्यानंतरच मी त्यासोबत स्वयंपाक पण करून घेते, तर जेणेकरून काम लवकर संपेल आणि मग जी काही बारीक सुरीक कामं पडली असतात ती पण त्यात करून घेते. साईडला मी तिकडे मशीनला कपडे पण लावायला ठेवले होते. आंघोळ झाल्या मी मशीनमध्ये कपडे पण टाकून घेतले होते आणि ही भांडी पण होती रात्रीची, मग ती पण पटापट अशी लावून घेतली होती. तर कामं तर आपल्या घरात अशी असतात की ते कधी म्हणजे संपतच नसतात, बट आपल्याला ते प्रॉपर मॅनेज करता आलं पाहिजे. वेळेनुसार आपण जर कामं संपवली तर ते आपल्याला मॅनेज पण करायला इझी जाते. त्यामुळे मग मी वेळ असा वाया जाऊ देत नाही. एक मिनटं माझा सकाळचा खूप धावपळीचा असतो. एक काम झालं की दुसरं असं मी काम तयारच ठेवते, कारण मला पटापट कामं आवरायची असते. तर इथे आता ढोकळा झालाच होता असं मला वाटत होतं. तर मी थोडं चाकू टाकून चेक करून बघितलं, तर ते आतमध्ये लिक्विडच होतं. तर मी परत गॅस हे मीडियम केली आणि मग त्याला परत शिजू दिलं. तर ते जवळपास 10 मिनटं मी त्याला चांगलं शिजू दिलं होतं. त्यानंतर मग मी इथे जेवणाची पण तयारी करून घेतली होती. तर इथे साईडला मी भाजी वगैरे निवडून घेतली होती मेथीची. त्यानंतर हे बघा आता इथे ढोकळा काढून घेतला होता मी आणि तो थंड करून घेतला होता, कारण आपण गरम गरम जर भांड्यातून ढोकळा काढला तर तो आपला बरोबर निघत नाही. तर हे बघा थोडंसं हलकंसं प्रेस केलं, त्यानंतर असं ढोकळ्याचं बॅटर आलं छानपैकी बाहेर, छान फुललेला पण होता.
तर इथे पहिले मी त्याचे पीसेस कट करून घेतले, त्यानंतर फोडणी दिली मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर याची. तर छान असा स्पॉन्जी झाला होता. तर बघा अशापैकी हा ढोकळा तयार झाला आहे. छानपैकी कोथिंबीरने मी गार्निशिंग करून घेतली. तर आता जवळपास इथे 9:15 झाले होते मला ढोकळा प्रिपेअर करायसाठी. तर मग मी भगवंताची भोग प्लेट बनवून घेतली आणि चला आता मी भगवंतांना भोग ऑफर करते. सकाळी नाश्ता वगैरे करायला 9, 9:15 किंवा 9:30 पण होऊन जातात, कारण सर्व आवरता त्यात आपला जपा वगैरे थोडी साधना, जसं भागवतम वगैरे वाचणं, तर त्यात थोडा वेळ जातो. मधात श्रीजेचं पण असतं. त्यानंतर मग मी सोबतच म्हणून स्वयंपाक पण करून घेते. तर इथे मेथीची भाजी होती. पहिले मी ते निवडून घेतली, त्यात माझे 15-20 मिनटं चालले गेले होते. आणि मग आता ही मेथीची भाजी पाण्यात मी भिजू टाकली, त्यानंतर 3-4दा धुतली आणि मग ती बारीक बारीक चिरून घेतली. तर इथे आता मेथीची भाजी वगैरे झाली होती. मग मी भोग 10 मिनटं ठेवला. त्यानंतर मग आम्ही दोघांनी पण ढोकळा वगैरे खाल्ला. आता इथे भाजी वगैरे फोडणी देत होती. तर इथे अर्धा स्वयंपाक झालाच होता. साईडला कुकर आणि भात पण शिजवून घेतला होता. तर इथे स्वयंपाक होतच होता. साईडला इथे कपडे पण लावले होते, तर ते पण झालेच होते. तर मग मी सगळं पहिले ओटा वगैरे क्लीन केला, त्यानंतर चपात्या बनवायला घेतल्या. श्रीजेला टिफिनमध्ये मी हलकं फुलकं असं काहीतरी बनवून देते, कारण तो जास्त स्पायसी खात नाही, म्हणजे तिखट त्याला जास्त आवडत नाही. त्यामुळे त्याच्यानुसारच मी त्याला टिफिनमध्ये देते. दररोज मी स्वयंपाक करता करता भागवतमचे लेक्चर किंवा कृष्णाचे भजन वगैरे असं लावत असते. तर इथे आता फक्त फोन माझा शूटिंग करत होता, त्यामुळे तुम्हाला दिसत नसेल. तर माझी अशी सवय असते की डेली भागवतम ऐकत ऐकत किंवा भजन तरी ऐकत ऐकत मी स्वयंपाक करते, कारण त्याने मला एक चांगली प्रेरणा मिळते आणि एक पॉझिटिव्ह वाईब्स येते की चला आपण काम करतोय, बट आपलं लक्ष पूर्ण कृष्णामध्येच असतं. त्यानंतर मग मी पटापट घरात झाडू पोछा करून घेतला होता, कारण श्रीजेच्या शाळेत आणायचा वेळ झाला होता. श्रीजेला आणायला मी 12 वाजता जाते. तर मग त्याला शाळेतून वगैरे आणलं, हातपाय वगैरे धुवून घेतले आणि मग भगवंताची भोग प्लेट लावून घेतली. भगवंतांना भोग लावला. आपण जितक्यांदा भोग लावला तितक्यांदा खूप चांगलं आहे, कारण आपल्याला श्रीकृष्णाचा प्रसाद खायला मिळतो. तर इथे आम्ही 12:15 ते 12:30च्या दरम्यान आम्ही राजभोग असं लावतो भगवंतांना. नंतर मग हे कपडे झालेच होते मशीनमधले, तर ते मी ड्राय करायला टाकले बाजूला, कारण ही माझी सेमी ऑटोमॅटिक मशीन आहे. तर इथे ड्राय करायला घेतले मग मी, आणि त्याचबरोबर मग मी इथे वॉशरूम पण क्लीन करून घेतलं, कारण सकाळच्या धावपळीमध्ये वॉशरूम वगैरे क्लीन करायला जमत नाही. तर मग मी याच वेळेत करून घेते. त्यानंतर मग भोग वगैरे लावला, मग आम्ही प्रसाद वगैरे घेतो. तर इथे मग मी श्रीजींनी आपले बुक्स वगैरे काढून ठेवले होते. तर इथे बुक्स वगैरे लावून ठेवले व्यवस्थित. त्याचा टिफिन काढला नव्हता, तो टिफिन वगैरे काढून घेतला घासायला, आणि मग ड्राय झालेले कपडे इथे स्टँडमध्ये मी वाळत घातले.
इथे जवळपास आता सगळे कपडे स्टँडवर लावून घेतले होते आणि श्रीजेचं असं असते की त्याला त्याचे कपडेच लावायचे असतात, म्हणून तो मधत आपले कपडे लावत होता स्टँडवर. इथे बाजूला माझे वाढलेले कपडे होते तर ते मी घडी करून ठेवून दिले होते आणि मग स्टँड बाहेर नेऊन ठेवला होता उन्हात आणि मग दार लावून घेतला होता, कारण श्रीजे सारखा बाल्कनीमध्ये जाऊन वाकत असतो तर मग मी दार लावून ठेवते नेहमीच. तर मग इथे आता माझं सगळं आवरून झालं होतं दुपारचं, म्हणजे सकाळपासनं ते दुपारपर्यंत जे काही कामं असते ते. तर थोडंफार मी क्लिनिंग करून घेते, म्हणजे जसं जसं वेळ भेटला तसं तसं मी जिथे जिथे धूळ दिसले मी नेहमीच क्लिनिंग करत असते. तर असा होता आजचा माझा व्लॉग सकाळपासनं ते दुपारपर्यंत, जे की आज मी तुमच्याबरोबर शेअर केला. माझे व्लॉगिंग व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत हरे कृष्ण.